पहिल्या सामन्याचा थरार पाहण्यासाठी ज्या आवाजाचं सगळेजण चाहते आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला ज्या आवाजानं वेड लावलेलं आहे ते प्रवीण दुगाडे फ्रॉम पोंजे यांच्याकडून। शुक्रिया टीके माली साहब। 40 गांव प्रीमियर लीग उद्घाटन के बाद आज के दिन का ये पहला मैच जहां पर टॉस जीता स्वरांश 11 अजीवली ने पहली फील्डिंग करने का फैसला किया है। यकीन मानिए मेहमान कक्ष में जितने भी मेहमान हैं उन सभी का मैं स्वागत करना चाहूंगा। भूतपूर्व सरपंच साहब चंद्रकांत भोई साहब और उनके साथ सभी जो मेहमान हैं, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, महिलाएं भी यहाँ पर बैठी हुई है, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। क्योंकि अंग्रेजों को मेरी झांसी नहीं दूंगी, ये कहने वाली झांसी की रानी लक्ष्मीबाई एक नारी थी। दिनेश पाटिल रिवर्स दागने की कोशिश, लेकिन देखिए खुद कप्तान बनाम कप्तान का ये मैच, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 1 रन। मैं हमेशा कहता हूं कि ना रानी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना मां जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते। सभी का फिर से एक बार हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल यहां पर रनों को ढूंढ रही है बैटरी पावर ले का पहला ओवर, जहां पर होंगे 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। उसका फायदा उठाना होगा दिनेश और उनके साथी नरेंद्र को। फुल टॉस गेंद सीधा खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी तैनात, 1 रन जरूर मिलेगा। हल्का सा फंबल और उस फंबल का फायदा उठाते हुए यह 40 गांव प्रीमियर लीग है दोस्तों। यहां पर 40 गांव के ऐसे खिलाड़ियों को मौका दिया है जिनके पास क्षमता होने के बावजूद भी बड़ी प्रतियोगिता खेलने का मौका नहीं मिलता। तो उनके लिए यह 24 लाइव तालुका हाफ टीम ने इस इवेंट को ऑर्गेनाइज किया है ताकि खुद को साबित करो कि हम भी बड़ी टूर्नामेंट के हकदार हैं। ऐसा फंबल नहीं चलेगा, 100% कमिटमेंट देनी होगी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ कर दिखाना होगा। देखिए फोटो सेशन हो रहा है हमारे गुरु टीके भाई साहब का। हमेशा सभी टूर्नामेंट्स में फोटो सेशन कहते रहते हैं क्योंकि उनको पता है मौत के बाद अगर कोई जिंदा रखेगा तो जिन प्रतियोगिता में मैं बॉल उठाता वही प्रतियोगिताओं की यादें मुझे जिंदा रखेगी। आजकल भरोसा नहीं है इंसानों का, हार्ट फेल बहुत ज्यादा बढ़ चुका है। ये बाउंड्री आई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, बहुत ही बढ़िया मिड ऑन को चीरती हुई गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर और स्ट्रोक को खेला एक्सपीरियंस खिलाड़ी नरेंद्र मस्कर ने। नारपोली टीम की तरफ से नारपोली बना अजीवली 40 गांव प्रीमियर लीग ऑर्गेनाइज्ड बाय 24 तालुका हब टीम। एक खूबसूरत क्रिकेट का कारवा भातान के इस क्रीड़ांगन के ऊपर कई लोगों ने सवाल उठाए, भातान का मैदान किस तरह से होगा, किस तरह से होगा। लेकिन सीएम भोईर ने जो आश्वासन दिया था कि इस मैदान को हम ऐसा बनाएंगे कि आने वाला हर बंदा, हर खिलाड़ी यहां से खुश होकर ही जाएगा, और वैसा ही नजारा यहां पर नजर आता हुआ। टीम का कुल टोटल बन चुका है 9 रन। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर 40 गांव प्रीमियर लीग सीजन पहला दिन। सभी दानशूरदाताओं का भी हम शुक्रगुजार है जिन्होंने हमें ढेर सारे इनाम दिया है। पहला ओवर चल रहा है। देवेंद्र पाटिल भिंगार गांव का यह खिलाड़ी जो अजीवली के लिए कप्तानी कर रहा है, अक्रॉस द लाइन खेला है मिड विकेट पर, खराब फील्डिंग वहां पर, शॉट मिड विकेट पर, लेकिन 1 ही रन मिलेगा। दूसरा रन, इससे कहते हैं चीते की तरह दौड़ और लोमड़ी की तरह चालाकी करना। देखा हल्का सा मिड विकेट पर थोड़ा सा खिलाड़ी देरी से आ रहे हैं, पहले को दूसरे में कन्वर्ट किया। ये होना चाहिए, मौके आपको बार बार नहीं मिलते, जो मौका मिला है उस मौके का फायदा उठाइए। देखिए अच्छा काम आपकी पहचान बनना चाहिए। यहां पर 2 महिलाएं सदस्य जो नवनिर्वाचित ग्राम पंचायत की यहां पर बैठी हुई है, उनके मन की धारणा भी यही है, अगर हम अगले 5 सालों में अच्छा काम करेंगे ना तो लोग दोबारा हमारा नाम जरूर लेंगे। ये गेंद हवा में थी और 24 तालुका टीम ने जो 40 गांव प्रीमियर लीग ऑर्गेनाइज की है उसका पहला छक्का आया बल्लेबाज दिनेश पाटिल के बल्ले से। लेकिन कप्तान काफी महंगे साबित हुए इतने पर जिन्होंने पहले गेंदबाजी करने का फैसला किया था। स्वरांश अजीवली की तरफ से देवेंद्र पाटिल ने टोटल रन आ चुका है 17 रन। सुदर्शन का प्रदर्शन आजकल काफी अच्छा हो रहा है। आरपीएल से लेके वासांबे प्रीमियर लीग तक उनके साथ मैंने कमेंट्री की। अब 40 गांव प्रीमियर लीग में भी वो मेरे साथ स्कोरर हैं और साथ साथ 24 लाइव इवेंट एक ब्रांड बन चुका है।
हमने देखा उनके टेक्नीशियन और कैमरामैन को वासाबी प्रीमियर लीग में बहुत सारे कैश प्राइज भी मिले। वजह नहीं है, आपके काम अच्छा है, काम वजह कोई किसी की नहीं होता। आपका काम आपकी पहचान बनाइए, आपको परवरदिगार इंसाफ जरूर देगा, क्योंकि साईं बाबा ने हमें कहा है आज का गुरुवार का दिन लोग साईं को मानते हैं। श्रद्धा और सबूरी, जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र रखो, फल हमेशा आपको मीठा मिलेगा। काम करते रहिए, करते रहिए, करते रहिए। कर्म अच्छा होना जरूरी है, सोच अच्छी होनी जरूरी है। यहां पर सोच अच्छी थी बल्लेबाजों की, इसलिए रन आए 17। गेंदबाजों की लाइन खराब थी, खराब सोच के साथ गेंदबाजी हुई, इसीलिए अपोजिशन ने बटोरे 17 का खतरा। टीम स्वरांश 11 अजीवली के ऊपर। यह है थ्रिल और सस्पेंस। 40 गांव प्रीमियर लीग 2022 संस्करण पहला। संदेश जी पाटिल और उनकी पूरी टीम मेहनत कर रही है इस लीग को बेहतरीन बनाने के लिए। ऑक्शन के दरम्यान जो पीछे स्क्रीन लगाई गई थी और वहां पर जो कलर्स छोड़े गए थे ना, पूरे रायगढ़ का आकर्षण बना था लाइव देखते समय। टीके माड़ी साहब और मेरे बीच बार बार उन कलर्स के बारे में चर्चा हुई थी। क्या बैकग्राउंड बनाया गया था खिलाड़ियों की पोजीशन के लिए। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ 18 पर आता हुआ सुदर्शन का प्रदर्शन स्कोर बोर्ड पर यह कह रहा है कि खिलाड़ी मैदान के अंदर जो भी बल्लेबाज है, नरेंद्र और दिनेश पाटिल अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। जय हनुमान मसोबा 11 नारपोली की तरफ से गेंदबाज सूर्यकांत पाटिल 24 लाइव तालुका आप टीम के मेंबर, सांगड़े का ये ग्राम पंचायत सदस्य भी रह चुके हैं। इंजर्ड होने के बावजूद भी वो खेल रहे हैं। वो जानते हैं कि हमें कुछ कर दिखाना है इंजर्ड होने के बावजूद भी, क्योंकि घायल तो यहां पर सुदर्शन हर परिंदा है, लेकिन दोबारा उठकर जो आसमान में उड़ने की कोशिश करे ना, वही आखिरकार जिंदा है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश सूर्यकांत। देखिए पहले ओवर में 17 गए थे, खुद कप्तान ने दिए थे। कप्तान ने भाई जिम्मेदारी सौंपी एक बाएं हाथ के गेंदबाज के ऊपर, यहां आओ कुछ अच्छा करो, हमारे लिए अब अच्छे ओवर की जरूरत है, उस जरूरत को पूरा करने वाली फिलहाल ये गेंदबाजी हो रही है। 3 गेंदों में अब तक रन दिए जा चुका है महज 1। 18 पे रुका हुआ टोटल है। दिनेश पाटिल को अपनी बल्लेबाजी का क्लास दिखाना होगा। क्यों उन्हें राइजिंग ऑलराउंडर कहा जाता है, विश्वजीत ठाकुर के बाद रायगढ़ का, ये उन्हें कर दिखाना होगा। रिवर्स दागने की कोशिश कामयाबी, शॉर्ट पॉइंट के ऊपर से गेंद को खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो गणपति। और ये खराब गेंद, मैंने तारीफ क्या की, गेंदबाज चने की खेती अभी अभी आ रही है, लेकिन चने के झाड़ पर चढ़ गए और नंबर आया। एक पहला बाउंड्री और दूसरा फाइन लेग पीछे। जेव्हा श्रींची इच्छा आणि ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या साथीनं हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, कारण आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं सांगणारा तानाजी मालुसरे त्यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, असे निष्ठावान मावळे। और वही सेनापति जो है देवेंद्र पाटिल, छत्रपति शिवाजी महाराज के लिए जिस तरह उनके सेना ने काम किया निष्ठापूर्वक, उसी तरह एक निष्ठापूर्वक गेंदबाज की जरूरत है, क्योंकि अब गेंदबाजों की पिटाई हो रही है, गेंदबाजों के ऊपर हमले पर हमला हो रहा है। जय हनुमान मसोबा 11 नारपोली के बल्लेबाजों द्वारा आग उगलते हुए शोलों वाली बल्लेबाजी हो रही है, लेकिन इन शोलों को ठंडे पानी में तब्दील करना होगा। लेकिन यह क्या हो रहा है, 1 रन मिलेगा। डीप स्क्वायर लेग पर फुल टॉस का फायदा नहीं उठा पाए दिनेश, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 29। इस ओवर में आए 12 रन। अच्छे रन रेट के साथ ये टीम खेल रही है। 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर थे। आज हमारे साथ दिनेश पाटिल साहब है। छत्रपति शिवाजी महाराज की जो पराक्रम की गाथा है उनके जुबानी सुनना काफी अच्छा लगता है।
व्याख्यान देते हैं छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर। और अमेरिका जो है ना, अमेरिका आज भी मानती है और वहां पर क्लासेस चलाए जाते हैं। द मैनेजमेंट गुरु ऑफ शिवाजी, मैनेजमेंट का गुरु कहा जाता है छत्रपति शिवाजी महाराज, जिन्होंने 400 साल पहले सोचा था कि समंदर से भी आक्रमण हो सकता है भारत के ऊपर या महाराष्ट्र के ऊपर। और जब कसाब आया था, उन्होंने ताज के ऊपर हमला किया था, तो वो समंदर से ही आया था। और पहली समुद्री सेना अगर जिस किसी ने खड़ी की हो तो वो थे राजा शिव छत्रपति। 400 साल पहले उन्होंने ये सोचा था। हम आज की बात कल भूल जाते हैं। कहां राजा शिवाजी और कहां हम जैसे गंगू तेली। टीम का टोटल 29 14.5 की औसत से इन रनों को बनाया जा चुका है। 40 प्रीमियर लीग, हाँ 12th मैन इन जाएगा पानी लेके 3 ओवर के बाद। वर्दोली के गेंदबाज विकास गेंदबाजी करेंगे। एक अच्छे ओवर की तलाश है। टॉस जीतने पर पहले गेंदबाजी करने का जो फैसला किया है, राइट आर्म राउंड द विकेट। लेकिन ये देखिए बिली बाउंडर हमारी तरफ घूमे। संतोष चौधरी एक बड़ा ब्रेक थ्रू उनके जीवन में दिया है। 24 लाइव इवेंट के सीईओ संदेश पाटिल ने झूलन गोस्वामी पर जो बायोपिक आ रही है, जिसमें अनुष्का शर्मा झूलन गोस्वामी का रोल अदा कर रही है, उस फिल्म में आपको बड़े पर्दे पर यह अंपायरिंग करते हुए नजर आएंगे। संतोष चौधरी क्वालिटी की अंपायरिंग मानी जाती है। पूरे रायगढ़ में इनके ढेर सारे चाहने वाले हैं। जहां भी ये जाते हैं, पनवेल, करजत, खालापुर को छोड़ के लोग इनके ऑटोग्राफ लेने के लिए आते हैं। इतना फेमस ये अंपायर है जो हमारे बीच इस चालीगांव प्रीमियर लीग में अंपायरिंग हो रही है। और दूसरी तरफ क्रिकेट खेलने का जो तजुर्बा है, उस तजुर्बे का अंपायरिंग में इस्तेमाल कर अपना एक अलग मुकाम हासिल करने वाले हमारे द्वारकानाथ स्वर्गीय असास बेलोली टीम की तरफ से खेलने वाले भूतपूर्व खिलाड़ी, जिन्होंने 101 ट्रॉफी जीतने पर एक असास बेलोली के यशोगाथा पर एक पुस्तक भी आई थी। सुभाष पाटिल जो उस टीम के कप्तान थे, बाएं हाथ के ऑलराउंडर, और रायगढ़ में अपनी टीम के ऊपर और क्रिकेट के ऊपर पहली यशोगाथा लिखने वाला यह शख्स होगा। लेकिन भातांड देखिए, जिस गांव में हम लोग कमेंट्री कर रहे हैं ना दिनेश सर, वहां पर एक ही नाम आता था, संजय भोईर। मैंने आज भी 1998 की उनकी वो इनिंग मुझे याद आ रही है जो ब्रांच हाई स्कूल के मैदान पर क्रिकेट रजनी में गगनगिरी ट्रॉफी में उन्होंने खेली थी। 54 रनों की एक शानदार पारी, व्यापारी एसोसिएशन की टीम थी। संजय भोईर और नरेश पाटिल, इन दोनों के बीच चर्चाएं रहती थी। आज हमारे बीच तो संजय भोईर तो आज हमारे बीच नहीं है, लेकिन नरेश पाटिल है बेलवली के लंबा छक्का मारने वाला एक और खिलाड़ी। लेकिन देखिए ज्यादातर रिवर्स का इस्तेमाल हो रहा है दिनेश पाटिल द्वारा। दुधारी तलवार है, चले तो सामने वाले की गर्दन काट दे, ना चले तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती। टीजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रानं अनेक नररत्नांना जन्म दिला। याच महाराष्ट्रानं वारकरी संप्रदायाचा वसा जोपासणारे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकारामांसारखे आध्यात्मिक संत दिले। याच महाराष्ट्रानं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले, तर याच महाराष्ट्रानं गांधींना गुरु दिला गोखले नावाचा। याच महाराष्ट्रानं खरं तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर दिल्या, आणि याच महाराष्ट्रानं हा 40 गाव प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार जो रंगतोय, त्या क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न दिला। असा हा आपला महाराष्ट्र, सर्व गुण संपन्न, वीरांची गाथा, शौर्याची परंपरा सांगणारा महाराष्ट्र। राइट आर्म राउंड द विकेट, फिर से एक बार अक्रॉस द लाइन, दिनेश पाटिल ऑन फायर। दिनेश पाटिल लिए टीके माली साहब ने जब कप्तान की बाइट ली तो वहां पर पूछा गया उनसे कि क्या बड़ी बड़ी लीग आप खेल रहे हो, लेकिन उन्होंने कहा ये लीग जीतना पहला हमारा फर्ज है और उसके लिए हम अपना पूरा जज्बा लगाएंगे। और वो जज्बा लगाते हुए 12 गेंदों में अब तक 33 रनों की एक शानदार पारी।
275 के स्ट्राइक रेट से, और ये देखिए 39, 33 और 6 बनेंगे 39 के पहला 50 देखने का हमें मौका मिलेगा दिनेश पाटिल द्वारा। पायरी तो चलिए, गेंद तो मैदान पर आ चुकी है, लेकिन देखिए सुदर्शन, आपने क्रिकेट में स्कोरिंग करने का ख्वाब जरूर देखा होगा, लेकिन उस ख्वाब को पूरा करने के लिए आपकी जो निरंतर कोशिश रही, उस वजह से आप एक अच्छे स्कोरर बने। उसी तरह कोई भी लीग जीतने का ख्वाब देखना अलग बात है और जीत के लिए कोशिश करना अलग बात है, और वो कोशिश दिनेश पाटिल के 39 रनों की शानदार पारी में हमें नजर आ रही है। एक शानदार पारी, जानदार, वजनदार, कप्तानी इनिंग, 14 गेंदे, 39 रन। टीजे सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या दोन्ही ग्रामपंचायत सदस्य, भातान ग्रामपंचायत, त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। सौभाग्यवती अरुणाताई गाताडे आणि सौभाग्यवती अस्मिता काठावले या दोन्ही नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भातांच्या, त्यांचं या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये धन्यवाद। लक्ष्मण भोईर, कुणाल मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर, त्यांना विनंती आहे लक्ष्मण भोईर यांना की त्यांनी कृपया स्टेजवर यावं। त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। मस्त मंडप सजवला बघा प्रवीण। हे खरं तर मैदान वानखेडेवर आपण बसलोय की काय असं फील आपल्याला येत आहे। आपला कॉमेंट्री बॉक्स पण उंचावर आहे। मोपाड्याची आठवण आपल्याला नक्कीच येत असेल। स्टेज उंच असायचा मोपाड्याचा। आता 22, 23, 24 जानेवारीला सुप्रीमो ट्रॉफी होणार आहे आणि दरवर्षी आयोजन अतिशय चांगलं असतं मोपाड्याचं। तसंच डे क्रिकेट मधलं आयोजन या भातांच्या मैदानावरचं असतं आणि या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये आमचे लक्ष्मण भोईर यांनी सांगितलं तुम्ही फक्त स्टेज बघाच आणि बघतच राहील सगळी पब्लिक। असं स्टेज मी बनवेन, त्याची अजिबात तुम्ही चिंता करू नका। आणि खरंच लक्ष्मण भोईरनं मस्त स्टेज सजवलेलं आहे, रंगीबेरंगी स्टेज सजवलं आहे आणि या 40 गाव प्रीमियर नावासारखंच स्टेज त्यांनी इथे सजवलेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। तो 5 ओवर का ये मैच फिर से एक बार ड्रिंक्स के बाद आप सभी का स्वागत करना चाहूंगा। ड्रिंक्स के बाद मेरा यानी प्रवीण दुगाड़े का आप सभी को प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, सूर्यकांत। देखिए यहाँ पर अपील की गई और इसी के साथ तू चल मैं आया, एक अच्छी साझेदारी जो पनप रही थी। दिनेश पाटिल के आउट होने के बाद नरेंद्र मस्कर भी वापस पेविलियन। कर तो देखिए हम कुछ करके दिखाएंगे और वो जज्बा हमें नजर आ रहा है स्टेज को बनाते हुए। उनका एक नया डेकोरेट किया हुआ स्टेज यहां पर नजर आ रहा है। और आपने जो जिक्र किया सुप्रीमो इज बैक, कोविड के बाद क्रिकेट का वो महासंग्राम जो जहां से हम बड़े हुए रायगढ़ तक पहुंचे, क्योंकि वेबसाइट तो आज 10 साल पहले या 10 साल कुछ हुए होंगे, टेनिस क्रिकेट हो या फिर 24 लाइव इवेंट हो, लेकिन उससे पहले जो होता था ना माउथ पब्लिसिटी होती थी। माउथ पब्लिसिटी अगर आप एक टूर्नामेंट में अच्छा करेंगे, जो देखने के लिए दर्शक आ चुका है वो अपने गांव में जाएगा, कहेगा कि वहां पर मैंने कमेंटेटर को सुना था। आज
दिनेश आप और मैं यहां से कमेंट्री कर रहा हूं, लंदन में भी हमारे आसिफ भूके देख रहे हैं, तो ये खासियत है वेबसाइट की। लेकिन शुरुआत जो थी वो माउथ पब्लिसिटी के जरिए थी। गेंद हवा में और ये क्या हुआ, एक और विकेट। सूर्यकांत पाटिल छा गए हैं हैट्रिक के द्वार पर। मोटे भिंगार बनाम मानसी स्पोर्ट्स डेरवली। देखिए हमारे गांव के दो खिलाड़ी एक दूसरे के आमने सामने नजर आ रहे हैं। दोनों अलग अलग टीम के खिलाड़ी, एक शिवसाई पोहिंजे के रमेश भोईर और पोहिंजे 11 पोहिंजे जिसे फ्रेंचाइज करते हैं अविनाश भोईर, उस टीम के सुनील मते। दोनों ही अच्छे फॉर्म में हैं। दोनों ही टीमों ने जितनी भी ट्रॉफी जीती है उन दोनों टीमों के लिए इन दोनों ने अहम किरदार निभाया है। अब देखना यह होगा दोनों कप्तान इन दो खिलाड़ियों का इस्तेमाल किस तरह से करते हैं। फिलहाल हैट्रिक के द्वार पर है। हाँ, टीम हैट्रिक, दो गेंदबाजों ने तो पूरी की है, विकेट हैट्रिक की। लेकिन सूर्यकांत पाटिल 40 गांव प्रीमियर लीग, जख्मी होने के बावजूद भी ये जो शेर शिकार कर रहा है। गेंद हवा में, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज होने के कारण शॉर्ट ऑफ लेन गेंद जो टर्न नहीं हुई, सीधा गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। और यह छक्का लगाने वाला खिलाड़ी था ओमकार पाटिल दहेवली। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। यह गेंद अगर पहली डाली होती तो विकेट हैट्रिक मिलती। 4 गेंदों में 6 रन देकर 3 विकेट हासिल की है। एक अच्छा ओवर सूर्यकांत पाटिल द्वारा अब तक। दिनेश बंधू साहब, क्रिकेट रजनी दे नाही प्रवीण, खरं तर या मैदानावर खेळणाऱ्याला पण मजा येते बघा. या अगोदर ओमकार पाटील बाद झाला, मात्र हायट्रिकचा बॉल त्याच्या अगोदरचा असूनही त्यानं षटकार मारला. फलंदाजांसाठी सुवर्णकाळ ठरलेली आजपर्यंतची ही विकेट आहे आणि हे मैदान आहे. सहज लिहिले या षटकार जातात आणि जास्त धावा जर कोणत्या मैदानावर होत असतील तर त्या मैदानाचं नाव आहे भातान मैदान. त्यामुळे फलंदाजांना आता त्याचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल. हाँ, निश्चित तौर पर जो टेक्नीशियन हम देख रहे हैं चैम्बो, इसी मैदान से तो फेमस हुए लगातार 5 छक्के लगाने की वजह से। शायद वो भी कल परसों खेलेंगे। कल परसों या नरसों उनका मैच होगा। लेकिन जैसे उन्होंने पहला छक्का मुझे दिखाया था ना वीडियो क्लिप के जरिए, मैंने बाकी के 4 कहां पे मारे होंगे इन्होंने बिना देखे बताया था। ये आपका तजुर्बा है। और मैंने उनको बॉलर की मनोदशा भी बताई थी। ये देखिए सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में, क्या ये होगा कैच? लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। ये लंबा 6 लगाने वाले बल्लेबाज थे फ्रंट फुट पे आके जो लॉफ किया था कल्पेश मस्कर ने। सर और दिनेश पाटिल सर और टीके माली सर स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। 3 विकेटें लेने के बावजूद भी मैं इस ओवर को बुरा कहूंगा सूर्यकांत पाटिल के, क्योंकि उनमें 13 रन आए। एक अच्छे ओवर की तलाश थी अपोजिशन्स के कप्तान को। विकेट जाऊ द्या, विकेट जाऊ द्या, धावा किती झाले त्या महत्वाचं आहे झटपट क्रिकेटमध्ये. 8-9 विकेट गेल्या तरी चालतील, परंतु 70-80 धावा होणं गरजेचं आहे ते नारपोली संघाला. कारण समोर टीम आहे ना, ती टीम देवेंद्र पाटिल यांची एक तगड़ी टीम उभी है. और बिल्कुल आपने सही कहा, जब हम लोग आ रहे थे सुदर्शन और मैं कई लोगों से 40 गांव प्रीमियर लीग की चर्चा कर रहा था, तो सबने ये बताया कि आज पहली एक ऐसी टीम होगी जो सुपर 12 में क्वालिफाई हो सकती है, वो स्वरांश 11 अजीवली.
ज्यादातर लोगों ने इस स्वरांश 11 अजीवली के ऊपर दांव लगाया है और ऐसे टीम के खिलाफ अगर खेलना है तो आपकी बातें नजरअंदाज नहीं करनी होगी। 70-80 के करीब यहां पर जरूर जाना होगा टीम नारपोली को। राहुल पाटिल नए गेंदबाज आ चुके हैं। आखिरी ओवर स्लॉग ओवर टीम का टोटल 61। ये गेंद हवा में जरूर थी, फाइन लेग पर खेला है। क्या फाइन लेग के खिलाड़ी इस गेंद का पीछा कर पाएंगे? लेकिन फुटबॉल खेलते खेलते मेसी ने तो जीता वर्ल्ड कप फीफा इस साल का, लेकिन यहां पर मिलेंगे अपोजिशन को 4। एक तर उतार बघा किती आहे, त्यामुळे त्या उताराचा फायदा फलंदाजांना मिळतोय। चेंडू फास्ट मध्ये जातोय आणि गॅप पण मोठी आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाही। हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि ढलान होने के कारण गेंद में ज्यादा गति प्राप्त होती है और पहले तो जोर से मारते खिलाड़ी। फिर से एक बार वहां पे खेला ये गेंद, लेकिन आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का। रनों की बारिश हो रही है। सुबह जब दोनों टीमें आ रही थी तो दोनों टीमों के खिलाड़ियों में चर्चा चल रही थी, खासतौर से नरेश पाटिल और मैं चर्चा कर रहा था कि पिच शायद गीली होगी, रन नहीं बनेंगे, लेकिन ऐसा नहीं है। इस ग्राउंड के ऊपर मैंने बिन बादल कई बार रनों की बरसात हुए देखी है। 71 रन, 4 गेंदें शेष, 80 के करीब का सपना देख सकती है जय हनुमान मसोबा 11 नारपोली स्वरांश अजीवली के खिलाफ। दोन्ही कॅप्टन्स करतेश्वर भिंगार, धर्मेंद्र घोगरे आणि मानसी स्पोर्ट्स डेरवली अतुल भोईर कॉन्टॅक्ट टू कॉमेंट्री बॉक्स या लवकर। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर इन दोनों टीमों की फ्रेंचाइजीज के बारे में अगर हम बात करें, और ये अच्छा कैच लिया गया विकेट कीपर द्वारा और ये अंपायर की उंगली उठी, एक और विकेट का पतन। याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि जो शेतकरी न्याय हक्कासाठी लढत होता त्या शेतकऱ्याचा बंगला झाला आणि त्या बंगल्यासमोर कार आली आणि गळ्यात सोन्याची चैन आली। ती चैन ज्यांच्यामुळे आली ते स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब। तर स्वरांश 11 अजीवली या संघाचे फ्रँचायझी आपण जर पाहिले तर धनराज बडे आणि किशोर भोपी आणि त्याचबरोबर जय हनुमान मसोबा 11 नारपोली संघाचे फ्रँचायझी जर आपण पाहिले योगेश मस्कर आणि प्रकाश पाटिल। ऋतिक भोईर स्ट्राइकर एंड पर लेग स्पिन अंदाज में ये गेंद की थी, लेकिन सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। धोबी घाट पर कपड़े धोए जाते हैं उस तरह हो रही है गेंदबाजों की पिटाई। लीडर बैटिंग है, अजिबात घाबरत नाहीत, विकेट जाओ काय हो धडाधड फटकेबाजी करतात। ये देखिए वही दौर इस्तेमाल हो रहा है। देवेंद्र पाटिल को अब अपने जीवन की सर्वोत्तम इनिंग खेलनी होगी। ये 4 रन आते हुए और इन 4 रनों के साथ 81 रन, 70-80 की बात की थी, 80 का सपना पूरा हो चुका है। अभी भी 100 ओवर की ऋतिक भोईर भाताड़ गांव का ये खिलाड़ी तारीफ काबिल अपने घरेलू मैदान पर बल्लेबाजी कर रहा है। टीम नारपोली के लिए आखिरी गेंद है इस इनिंग की। एक और नंबर 6 मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लॉग स्वीप किया। 81 और 6 बनेंगे 87। जो सामने पहाड़ है ना, पहाड़, उस पहाड़ से भी ऊंचा लक्ष्य नारपोली टीम जय हनुमान मसोबा 11 नारपोली टीम ने रखा है। लेकिन अजीवली के बल्लेबाजों में अब देखना यह होगा
कि कितना दम होगा इन रनों को पूरा करने के लिए, क्योंकि उनके पास भी देवेंद्र पाटिल जैसा अस्त्र और शस्त्र मौजूद है। लेकिन वही दूसरी तरफ ये कहना होगा गेंदबाजों को, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। लेकिन अगले सत्र में क्या कुछ होगा, इसका माइक्रोफोन पर जायजा देंगे मेरे साथी दिनेश पाटिल सर। चला प्लेइंग 11 दोघांनी प्लेइंग 11 द्यायचे, अतुल आणि धर्मेंद्र घोगरे दोन्ही टीम्सचे संघमालक प्रकाश पाटील आणि निखिल शेंद्रे मोठे भिंगार आणि आदरणीय विष्णू भोईर डेरवली या संघमालकांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं। आपण स्कोर कार्ड बघू शकतो, स्कोर कार्डवर जय हनुमान मसोबा नारपोली संघाच्या दिनेश पाटीलने सुरुवात केली। 14 चेंडूमध्ये 39 धावांची बहरदार खेळी। नरेंद्र म्हसकर 5 चेंडू 6 धावा। कल्पेश म्हसकर जो नॉट आउट राहिला, चांगली साथ त्यानं दिली, 6 धावा त्यानं केल्या, मात्र विकेट टिकून ठेवली। प्रसाद पाटील 1 चेंडू काही करू शकला नाही। ओमकार पाटील 2 चेंडू 6 धावा, तर धनंजय पाटील 4 चेंडू 11 धावा आणि ऋतिक भोईर नॉट आउट 3 चेंडू 16 धावा। 87 धावा, 5 विकेट गेल्या। गोलंदाजीचं विश्लेषण 40 गाव प्रीमियर लीग सीझन 1 चं स्वरांश 11 आजिवली। देवेंद्र पाटीलनं 1 षटक टाकलं, 17 धावा दिल्या। सूर्यकांत पाटील 2 षटक 2 डॉट्स 25 धावा, 12.50 धावांची त्याची इकॉनॉमी राहिलेली आहे। विकास ज्यानं 1 षटक टाकलं 18 धावा दिल्या, तर राहुल पाटीलच्या वाट्याला 1 षटक आलं आणि 26 धावा। थोडासा महागडा ठरलेला राहुल पाटील, पहिलं विकेट गेली 48 वर। काय पार्टनरशिप राहिलेली आहे, सुंदर पार्टनरशिप राहिली पहिल्या विकेटसाठी 48 ची, त्यानंतर दुसरी तिसरी विकेट पण 48 वर गेली। हायट्रिकचा चान्स होता सूर्यकांत पाटीलला, मात्र त्या चेंडूवर ओमकार पाटीलनं षटकार लगावला। चौथी विकेट गेली 54 वर, 5वी विकेट 71 वर आणि एकूण धावा 87। पहिल्याच मॅच मध्ये धावांचा डोंगर रचला। यानंतर जो सामना होणार आहे, मी संजय डुके साहेबांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी कृपया यावं। घोगरे, धर्मेंद्र घोगरे आणि अतुल भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं। नाणेफेक केली जाते संजय डुके। मी संदेश पाटील यांनाही विनंती करतो की त्यांनी जॉईन व्हावं। कमीत कमी 4 बॉलर सांगितलेत आयोजकांनी। 5 षटकांचा सामना। बेस्ट ऑफ लक धर्मेंद्र घोगरे आणि अतुल भोईर। अतुलला चान्स दिलाय, छापा। येस अतुल, कॉंग्रॅच्युलेशन, छापा मागितला, छापा आला। काय आजचा लकी डे वाटतोय? लकी डे असेल असं वाटतंय। टीम तुम्ही जी तयार केलेली आहे, बॅट्समन बॉलर किती आहेत? सर्वच बॅट्समॅन बॉलर आहेत, आता बघू कोण कसा चांगला खेळतो तशा संतुलित टीम वाटते? हां, संतुलित टीम आहे। 40 गाव मधलं आयोजन संदेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पहिलंच आयोजन आहे, कसं वाटतंय? पहिल्याच वर्ष आयोजन तर खूप छान आहे, असं आयोजन व्हायलाच पाहिजे पुढे पण। तुम्हाला तुमच्या वडिलांचा पण खूप सपोर्ट असतो, तुमचे फॅन्स त्यांचाही सपोर्ट असतो, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? आमच्या वडिलांचा आम्हाला नेहमीच सर्व गोष्टी सपोर्ट असतो नेहमीच, आणि माझे सपोर्टर माझे पोरं पाठी असतात, त्यांचा भरपूर सपोर्ट असतो मला। समोरची टीम स्ट्रॉंग टीम आहे, त्यांना बॅटिंग तुम्ही दिलेली आहे, काय कितीमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। नक्कीच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आम्ही देतो, हार्दिक हार्दिक अभिनंदन टॉस जिंकल्याबद्दल। नाणेफेक हारल्यानंतर तुमच्या वाट्याला बॅटिंग आले, हे मैदान तुमच्यासाठी नवीन नाही आहे, काय उपयोग होईल एक्सपिरियन्सचा? एक्सपिरियन्स तर मॅटर करणार आहे, आणि फलंदाजी असो गोलंदाजी असो कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला 2 धावा त्यांना प्लस मिळाल्यात, त्यामुळं मी हॅपी आहे का मला बॅटिंग मिळाली। तुम्ही तर एक चांगले बॅट्समन आहात, रायगड प्रीमियर लीग पण तुम्ही गाजवलेली आहे, मोठमोठ्या टुर्नामेंट्स गाजवलेल्या आहेत, यांच्या टीम समोर किती धावांचं टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये आहे? धावांचं टार्गेट म्हणण्यापेक्षा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू, आणि पिच आणि भौगोलिक परिस्थिती बघता
जास्तीत जास्त बॉल ट्रॅव्हल होतात तर मॅक्झिमम रन करण्याचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटलं संदेश पाटील यांचं आणि त्यांच्या सर्व टीम्सनी आपल्या 40 गावसाठी एक चांगलं स्टेज तयार करून दिलेलं आहे. मजा येईल खेळायला. आयोजन कसं वाटतंय? नक्कीच मी 24 लाईव्ह टीमचा मी अतिशय ऋणी आहे, कारण का त्यांनी ही एक नवीन संकल्पना केली आणि आपल्या विभागातील मुलांना एक स्टेज तयार करून दिला का ओपन क्रिकेटमध्ये तुम्ही ही पहिली स्टेज आहे, याच्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणून कॉल येतील जर तुम्ही इथे चांगला परफॉर्मन्स केला. जे नवीन प्लेअर आहेत तर त्यांना ही चांगल्या प्रकारची संधी आहे आणि संदेश पाटीलचं मी आणि त्याच्या टीमचं मी पुन्हा एकदा स्वागत करीन का असं आयोजन पुन्हा आपण करत राहू आणि आपल्या विभागाचा क्रिकेट कसं पुढे जाईल याच्याकडे आपण चांगलं लक्ष देऊ. खरं तर तुम्ही एक्सपिरियन्स प्लेअर आहात. यंगस्टर कोण आहे तुमच्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा? यंगस्टर म्हणण्यापेक्षा मी जे 14 प्लेअर घेतलेले आहेत ना तेच माझ्यासाठी हिरो आहेत. नो एनी प्लेअर फॉर स्पेसिफिक प्लेअर. तो मी सर्वांनाच सांगेन की संधी मिळाली त्याचं सोनं करा. कोणी असा स्पेसिफिक नाही, ज्याचा दिवस तो जिंकला. धर्मेंद्र अखेर धर्मेंद्र आहे. धर्मेंद्र तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे आमचे दिनेश बंधू, सगळे प्रेमाने बंधू म्हणतात ते दिनेश पाटील समालोचनासाठी येतील. थँक्यू व्हेरी मच. स्वागत. षटकानं सुरुवात झाली. 87 धावांचा पाठलाग, 88 धावांचा पाठलाग कसा करायचा याचा नेक प्रत्युत्तर मात्र पहिल्या चेंडूवर येतोय. 40 गाव प्रीमियर लीग पहिलं वर्ष आणि खऱ्या अर्थानं सुशांत पाटील ग्रामपंचायत सदस्य सोमटणे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. अनेक प्रीमियर लीग गाजवल्या, अनेक प्रीमियर लीग 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण कव्हर केल्या आणि या सर्व प्रीमियर लीगचा अनुभव पाठ्याने पोटी घेत संदेश पाटील आणि सर्व मंडळी मात्र आपल्या या परिसरामधील पहिली प्रीमियर लीग अगदी 40 गावांना एकत्र घेत साजरा करते. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक कौतुक. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची माती सुपीक आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीला पीक येतं ना ते वीरांचं, आणि तेच वीर आपल्याला प्रेरणा देत राहतील. महाराष्ट्र महासाहेबांच्या संस्कारानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं आणि संभाजीराजांच्या बलिदानानं पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे मित्रांनो. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, मुक्ताईच्या ओव्यानं आणि तुकारामांच्या अभंगानं अगदी मंत्रमुक्त झालेली ही आमची महाराष्ट्राची माती. या मैदानावरती, भातांच्या मैदानावरती 40 गाव प्रीमियर लीग रंगतीये आणि आजिवलीच्या मैदानावरती तपपूर्ती सोहळा संपन्न होतोय. एकाच या 40 गावाच्या परिसरामध्ये फार मोठा असा हा सोहळा आपण संपन्न होताना पाहतोय. मी तर तमाम रसिकांना किंवा या सर्व नागरिकांना विनंती करेन की या तपपूर्ती सोहळ्याचा सहकार्य करा आणि सहभाग घ्या. तपपूर्ती सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या जन्माचं सार्थक करणारा परमार्थ साधणारा हा सोहळा. इथे मात्र जन्माचं सार्थक साधलं जाईल का? 88 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना जरूर लगावल्या जे हनुमान मसोबा 11 नारपोली संघानं, परंतु त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 भिंगारकर म्हणजे एका बाजूला देवेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र पाटील, दुसऱ्या बाजूला मात्र सौरभ पाटील उतरले आणि जणू काही दिनेश पाटीलच्या गोलंदाजी भरकटली. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाबालकर धावा लागलेत त्या तब्बल 12 धावा. एका बाजूला दिनेश पाटील नारपोली, ज्या खेळाडूनं नारपोली गावचा झेंडा अटकेपार रोवला. नरेंद्र मस्कर नंतर एक नवा चेहरा दाखवला, परंतु मी कमबॅक कसा मिळवून देऊ शकतो आणि पहिल्याच आपल्या या षटकामध्ये मात्र विकेट मिळवली. देवेंद्र संघाचा संघनायक मात्र स्वस्तामध्ये परतला. फलंदाज बाद. यंदाच्या मोसमातील कर्तव्यशील भिंगार संघाचा हा स्टार खेळाडू
धर्मेंद्र घोगरे, देवेंद्र पाटील, राजन या सर्वांच्या आशीर्वादानं निर्माण झालेला हा नवा कोरा चेहरा, ज्या नव्या कोऱ्या चेहऱ्यानं मात्र भिंगार संघाची क्रिकेटची दिशा बदलली. आपल्या हिमतीनं, आपल्या पराक्रमानं, आपल्या कर्तृत्वानं आपला खेळ सर्वोत्तम करत आपल्या गावासाठी उत्तम खेळी करणारा सौरभ पाटील या 40 गाव प्रीमियर लीगमध्ये स्वरांश 11 आजिवली संघासाठी तारणहार ठरेल का, की पुन्हा एकदा दिनेश पाटील जी आपली हुकूमत आहे क्रिकेटमध्ये ती सिद्ध करेल का. नवीन फलंदाज क्रीजमध्ये येतोय मिथुन पाटील. मोहोळ संघाचा हा एक आक्रमक जुना जाणता चेहरा, ज्या मिथुन पाटीलनं आपल्या कर्तबगारीनं, आपल्या कर्णधार पदानं आणि जबाबदारीचा खेळ करत आपल्या गावाला उत्तम खेळ करून दाखवला आहे. तो मिथुन पाटीलवर मी म्हणेन की नक्कीच मोठी जबाबदारी असणार आहे. 88 धावांचा पाठलाग म्हणजे 17.80 ची सरासरी राखायची आहे. पूर्वार्धामध्ये बरंच काही घडलं. एकमेव निश्वास टाकणारं षटक सूर्यकांतनं टाकलं, त्याच्यामध्ये धावा भलेही 13 आल्या, परंतु 3 विकेट्स मिळवलं. वाटलं होतं की युटर्न मिळेल, परंतु राहुल पाटीलनं मोजलेल्या 26 धावा या संघाला अडचणीमध्ये हाणतील की काय हा प्रश्न विचारला जाईल. त्या संकटातून पार करायचं असेल तर सौरभ पाटीलला बरसावं लागेल. दिनेश पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक, 5 षटकांचा हा खेळ आहे आणि 40 गाव प्रीमियर लीग भातांच्या मैदानावरती रंगतीये, दंगतीये. अतिशय सुरेख दिमागदार खेळ इथे होणार. उत्तम संघ सर्वोत्तम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. टिकेमाळी सर, मी नेहमी सांगतो की प्रीमियर लीग म्हणजे नेमकं काय असतं, तर प्रीमियर लीग म्हणजेच आपल्या खेळाडूंना व्यावसायिक बनवणं, आपल्यामध्ये असलेला उत्तम खेळ गावाकडून खेळताना, परंतु गावाच्या बाहेर ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला इतरांमध्ये मिसळता आणि इतरांमध्ये मिसळल्यावर कशी फटकेबाजी करायची असते हे दाखवणारा खेळ म्हणजे प्रीमियर लीग. सौरभ दाखवतोय आसमान आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून. मग कोणीही असू दे समोर, असू दे दिनेश अथवा असू दे कितीही दिग्गज गोलंदाज, आणखीन एक षटकार. महाराष्ट्राच्या छत्रपती मित्रांनो, राजा होण्यासाठी तुम्हाला लढाई कराव्या लागतात, तुम्हाला झुंजावं लागतं, परंतु जाणता राजा होण्यासाठी तुम्हाला प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. राजकारणामध्ये 4 दिवसासाठी तुम्ही संगोपन करालही, परंतु 5 वर्षामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची कामगिरी केली ही जो सक्षमपणे दाखवतो तो खरा जाणता राजा. धनराज बळे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या षटकारासहित त्यांनीही आगमन केलं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याच्यामुळे राजकारणापेक्षा माझ्या जाणत्या राजानं काय केलंय, प्रजेसाठी कसं लढायचं, प्रजेला सुखी ठेवण्यासाठी कसं झगडायचं हे दाखवून दिलंय, तोच माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. यांना सुद्धा मानाचा मुजरा. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रंगतीये, दंगतीये. अतिशय सुरेख दिमागदार खेळ या मैदानावरती होणार. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 88 धावांचा पाठलाग करणारा संघ मात्र नांगी टाकत नाहीये. आणखीन एक चांगला फटका मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र उचलला. मी म्हटलं होतं की सौरभ पाटीलवर सर्वात मोठी जबाबदारी आहे, कारण बोली लगावल्या गेल्या ऑक्शनमध्ये. खऱ्या अर्थानं या सौरभ पाटीलवर गर्दी पडली होती. धर्मेंद्रालाही हवा होता, परंतु देवेंद्र भारी पडला. 2 भिंगरकरांच्या मध्येची शर्यत सुरू झाली. 3ऱ्या भिंगरकरासाठी आपल्या गावाच्या खेळाडूंवर आपल्याच लोकांची गर्दी होणं ही आपल्या खेळाडूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे. धावपळकर धावा लागल्या, त्यात तब्बल 21 धावा. 88 धावांचा पाठलाग करताना दिनेश पाटीलला पडलेल्या 21 धावा मी म्हणेन की स्वरांश 11 आजिवली संघाला लढण्याचं बळ देतील. दिनेश पाटील चांगली सुरुवात आहे. मी तर म्हणेन की नारपली संघाविरुद्ध या आजिवली संघाची टिट फॉर टॅट असं उत्तर मिळतंय. जशाच तसं ठोसाच ठोसा. आणि हे मैदान तसं पाहिलं तर फलंदाजांसाठी अनुकूल मैदान आहे आणि या मैदानावर फलंदाजांनी नाही फायदा उठवायचा, मग कोणी उठवायचा? 40 गाव मध्ये मी कसा सर्वोत्कृष्ट आहे
हे जर दाखवायचं असेल तर लढण्याची हीच खरी वेळ आहे. तुम्ही गावामध्ये सर्वश्रेष्ठ असाल ही डी के माली सर, परंतु ज्या वेळेला आपल्या गावाच्या घोळक्यातून बाहेर निघता, आपल्या गावाच्या बाहेर निघता, दादागिरी गावात नाही करायची, गावाच्या बाहेर जाऊन करायची. क्रिकेटची मक्तेदारी आपल्या गावाच्या टीममधून नेहमीच होते, परंतु जर का लढायचं असेल तर इतर टीममध्ये जाऊन इतरांमध्ये मिसळून आपल्या गावाचा ज्या संघासाठी खेळतो त्या संघाचा विजय रथावर आरूढ होण्यासाठी आपण सिंहाचा वाटा उचलायचा. ते खरं कर्तृत्व दाखवेल का सौरभ पाटील. नॉन स्ट्राईकला मिथुन पाटील, गोलंदाजीच्या मार्कवर प्रसाद पाटील दहिवली. मी म्हटला होता आक्रमकता सिद्ध केली जाईल का, इथे मात्र फटकेबाजी जारी आहे. येतोय आणखीन एक षटकार. आलोचकाला अगदी बिंदास्त राहणं. सॉरी डी जे सँडी मॅडी हा त्यांचा पार्टनर ऑपरेटर होता, परंतु आजही ते एकत्र राहतात, बोलतात. परंतु प्रत्येक वेळेला गावाचा खेळ असू द्या, आता कोणताही बिझनेस असू द्या, गाववाल्यानं एकानं जर का केकचा शॉप टाकला तर दुसराही किराणा टाकणार नाही, केकचा शॉपच टाकणार. ही परंपरा आपल्या गावाची आहे. एकानं जर किराणा माझं दुकान टाकलं दुसराही किराणाच टाकणार आणि अख्खा गाव मारवाड्याकडे जाऊन सामान खरेदी करणार आणि दोन्ही एकेकडे पाहत राहणार. त्याच्यामुळे मित्रांनो, जगायचं असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल ना, तर आपल्या माणसांना मोठं करायला शिका. आपले माणसासमेत राहत, आपल्या माणसाकडे जात, एकत्र बसत आपला धर्म वाढवायला शिका. धर्माचं ज्ञान देणं गरजेचं येऊन ठेपलंय. इथे मात्र 88 धावांचा पाठलाग करण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न लाजवाब आहे. दिनेश पाटीलवर हल्ले होऊ नये, टी के माळी सर, हा इशारा आहे नारपोली संघासाठी. धाबळकर धावा लागत आहेत तब्बल 29. षटक क्रमांक 2 सुरू आहे. या षटकामध्ये एक मोठा फटका प्रसादनं खालाय आणि पुढच्या 2 चेंडूवर धावा जमवले निव्वळ 2. 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आणि धाबळकर धावा लागत आहेत 9 चेंडूमध्ये 29 धावा. फटका फसलाय, एक नामी संधी येऊन टेपले, संधी जर दवडली. इथे मात्र फटका फसला. सौरभ पाटीलची बहुमूल्य विकेट, मी म्हणेन की बहुमूल्य विकेट मात्र नारपोली संघानं कमावली आहे आणि ही एक नामी संधी आहे या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची, जानमान मसोबा 11 नारपोली संघाला. दाऊद यांचा कसा गॉगल असतो तशा स्टाईलमध्ये, आज स्टायलिश गॉगलमध्ये दुबईला बसल्यानंतर त्या स्टेडियममध्ये किंवा आपण त्या समोरच्या व्यासपीठावर जेव्हा बघतो असे गॉगल्स, वेगवेगळ्या स्टाईलचे गॉगल्स आपल्याला पाहायला मिळतात. ते सगळे गॉगल्स आज या 40गाव प्रीमियर लीगमध्ये पाहुण्यांच्या डोळ्यांवर आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू पाटील गोलंदाजीच्या मार्कावर विनायक पाटील आला आणि पहिल्या चेंडूवर हल्ला बोल झालाय, कारण धावाचं आव्हानच मोठं आहे. त्या आव्हानाचे मोठ्या आव्हानाकडे पाठलाग करायचा असेल तर मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. एक नवीन फलंदाज विनायक पाटीलनं दाखवलं चौकार आणि अशा प्रकारे प्रसाद पाटील मात्र हल्ला झालाय. षटकामध्ये आता पण धावा आल्या तब्बल 12 आणि एक मोहरा टिपलाय. सर्वात मोठी विकेट सौरभ पाटीलची. राईट मोर दी विकेट. खडे खडे ताकद आजमावली, बॅकफूटला गेला आणि इथे मात्र सुंदर फटका लगावत विनायकनं आपलं दर्शन घडवलं. दाखवतोय अंतिम चेंडूवर षटकार आणि या सामन्यावर अधिराज्य. सौरभ जरी परतला असेल तरी या सामन्यावर अधिराज्य अजून आमचंच आहे. धापलकावर धावा लागल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 39, येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. महाराष्ट्र सुलतानी
दिनेश बंधू मस्त तुम्ही ही रेकॉर्डिंग केलेली आहे. मस्त आपला आवाज बॅकग्राऊंड पण चांगलं आपण दिलेलं आहे आणि शिवचरित्राचा गाढा अभ्यास आहे तुमच्याकडे. खरं तर समालोचक असोसिएशनचे तुम्ही एक भाग आहात. नक्कीच सर, रायगड समालोचक तुमच्यासारख्या- असोसिएशनचे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्यासारख्या सर्वांचा आशीर्वाद सदैव आमच्या डोक्यावर असतं आणि हीच खरी शाबासकी थाप आहे. कारण स्वराज्य हे तलवारीच्या पातीवर नव्हे तर शाबासकीच्या थाप्यावर उभं होतं. इथे मात्र पाहतोय की 2 षटकामध्ये आपली अतिशबाजी फलंदाजीनं मंत्रमुग्ध केलंय. काय सुरेख फटकेबाजी. संघाचा संघनायक देवेंद्र पाटील अगदी स्वस्तामध्ये परतला. स्वस्तामध्ये म्हणजेच काय तर डक 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 बदकं घेऊन परतला. परंतु काय मावळे लढले. सौरभ पाटीलनं आक्रमक दाखवली. 8 चेंडू 21 धावा जोडल्या. चेंडू हवेत आहे. इथे संधी मिळू शकते परंतु हाफ चान्स होता परंतु ती कन्वर्ट करता आली नाही. जीवनदान मात्र मिळतो विनायक पाटीलला. सौरभ पाटीलनं 8 चेंडूमध्ये 3 षटकारांसहित तब्बल 21 धावा जोडल्या. पाया रचला. हळूहळू आपल्या पद्धतीनं उत्तम खेळ दाखवला आणि विनायक पाटील जसा फलंदाजीला आला पहिल्या चेंडूवर चौकार नंतर षटकार खेचत 10 धावा जोडल्या. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाबाळकर धावा लागले त्या तब्बल 40 धावा. मोठे विंगारचे राजन पाटील आणि पप्पू शिंदे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. कल्पेश मस्करवर हानकीने हल्ला होतोय. नारपोली संघाच्या गोलंदाजावर हा हल्ला मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवर उत्तम गोलंदाजी परंतु किती वेळ शांत राहणार विनायकनं आणखीन एकदा दर्शन घडवलं आणि इथे लगावलाय एक उत्तम सर्वोत्तम षटकार. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोय देव येतोय देव येतोय हॅलो. छत्रपती भगवी झाली. पप्पू शेंद्रे आणि राजन पाटील यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तर नक्कीच संघाचे संघमालक संघाचे चाहते क्या बात. निशब्द करणारी ही फलंदाजी उत्तम फटकेबाजी पाहायला मिळते. आसमानी मिडविकेटच्या डोक्यावरून अक्षरशः गोलंदाजाची लक्तर आपल्या वेशीवर टांगताना फलंदाज विनायक पाटील मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. येतोय षटकार. दिनेश पाटील एवढ्या धावा होऊनही त्यांचा पाठलाग पण सहज लिहिलेला होतोय असं वाटतंय. म्हणजे दोन्ही टीम्स मध्ये असलेले जे धुरंधर फलंदाज आहे त्यांची असलेली फलंदाजीची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. राजन यांचं आगमन मोठे भिंगारचे राजन यांचं आगमन इथे झालेलं आहे. आज आजिवली संघामधून ते खेळणार ना. भिंगार संघामधून ते खेळणार आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. सर 16 चेंडूमध्ये 52 धावा धाबाळकरती लागल्या. आणखीन एक तडाखा. फक्त आणि फक्त फटकेबाजी. सुटलेला एक झील आणि या झील नंतर सलग लगावला जातोय तिसरा षटकार. 40 गाव प्रीमियर लीग मधला पहिल्या 3 चेंडूवर 3 चेंडूवर 3 षटकार खेचणारा पहिला फलंदाज बनलाय विनायक पाटील मॅन फ्रॉम भिंगार. तू चल मैं चलाएगा. आता मात्र दुनिया झुकती है. झुकाना वाला चाहिए. झुकवलंय गोलंदाजांना. ज्या कल्पेश मस्करवर फार मोठी जबाबदारी होती. दिनेश पाटील सारख्या ताकदवान फलंदाजावर 21 धावा आल्यानंतरच टिके माळी सर मी सांगितलं होतं की आक्रमण होणार. चेंडू राहिलेत 12. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 88 धावांचा पाठलाग करतोय स्वरांशी 11 अजिवली संघ. सामना कोणी जिंकू दे पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय तमाम रसिकांना आणि सलग 4 चेंडूवर 4 षटकार खेचण्याचा भीम पराक्रम करतोय विनायक पाटील. डीजे हा थोडा वेळ थांबतोय. आमच्या पाहुण्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. सुशांत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.
सोमटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, स्वतःही चांगले क्रिकेटर आहेत, राजकारण, समाजकारण, त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व सुशांत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रवीण भोईर हे त्यांचं स्वागत करतात. 24 धावा पाहिजे, 24. मी धनराज बडे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. धनराज बडे टीम ओनर आहेत स्वरांश 11 आजिवली संघाचे. देवेंद्र पाटील जे कॅप्टन आहेत, आजिवलीचे धनंजय बडे, धनराज बडे, त्यांचे सहकारी किशोर भोपी आले असतील कोणचे, तर त्यांनाही विनंती की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. धनराज बडे नेहमी क्रिकेटला त्यांचं मोलाचं सहकार्य असतं, क्रिकेट खेळाडूंना नेहमी मदतीचा हात असतो. त्यांचं स्वागत. प्रकाश पाटील मोठे भिंगार. स्वागताचा स्वीकार करावा. निखिल शेंद्रे, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निर्णय षटक फलंदाज बाद. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. मिथुन पाटलाकडून भल्या मोठ्या अपेक्षा जरूर होत्या, परंतु साथ चांगली निभावली, परंतु आपल्या संघासाठी मात्र शेवटपर्यंत लढा देऊ शकला नाही. जर का हा सामना विनायक पाटीलनं आपल्या फलंदाजीच्या आधारावर ते जिंकून दिला तर भिंगार गावचा स्टार खेळाडू धर्मेंद्र बंधू मोठे घोगरे भिंगारचे आमचे राजन पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. समालोचकांना त्यांचं नेहमी त्यांच्या शुभेच्छा नेहमी असतात आणि गेली कित्येक वर्ष बघतोय, 20-22 वर्ष ना राजन, 20-22 वर्ष मोठे भिंगारसाठी ते खेळत आलेले आहेत. सुंदर गोलंदाजी त्यांची आजपर्यंत आपण पाहिलेली आहे. मोठे भिंगार म्हटलं की गोलंदाजांचा तोफखाना, त्यामधील राजन यांचं स्वागत. पप्पू शेंद्रे यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू आमचे बंधू दिनेश पाटील यांच्याकडे. जर विनायक पाटलाने हा सामना जिंकून दिला तर धर्मेंद्र घोगरे, प्रकाश पाटील आणि पप्पू शेंद्रे यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाची बक्षीस विनायक पाटीलसाठी दिली जाईल, याची नोंद घ्या. एक निर्णायक षटक आता मात्र हाताळतोय संघाचा संघनायक दिनेश पाटील. पहिल्या चेंडूवर मिथुनला बाद केलाय. 12 चेंडू 24 धावांची गरज होती. धर्मेंद्र घोगरे याचाही सन्मान इथे केला जातोय. आपल्या परिसरातील एक नामवंत खेळाडू, अनेक पारितोषिकं यानं जिंकलेली आहेत, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे, तो धर्मेंद्र घोगरे याचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. निखिल गायकर, नितीन गायकर नवीन फलंदाज. लेगबाईचा इशारा मात्र पंचांचा येतोय. एक निर्णायक षटक यासाठी आहे की या षटकामध्ये धावा किती येतील, विनायक पाटील या षटकामध्ये काय करामत करेल, अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील. दिनेश पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा जरूर आल्या असतील, परंतु कमबॅक कसं मिळवून द्यायचं असतं ही खूप अगदी मनापासून ज्याला माहिती आहे तो दिनेश पाटील सज्ज आहे. विनायक पाटीलसाठी 10 चेंडू 23 धावा. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका कन्वर्ट करण्याची गरज होती. पंचांचा इशारा येईल. पंत दवाखाना जिचोरगे सर आणि संतोषजी चौधरी सर मात्र दक्ष कामगिरी करताना पाहतोय. पंचांचंही मनपूर्वक स्वागत. पहिल्या 3 चेंडूवर धावा आल्यात निव्वळ 2. एक फलंदाज मिथुन पाटील परतलाय, परंतु आता गरज राहिली आहे 9 चेंडू 22 धावा. अक्षरशः फिरकीचा ताल म्हटलं होते की कमबॅक कसं मिळून द्यायचं असतं हे चांगल्या रीतीनं दिनेश पाटीलला माहिती आहे. एक नाही, हे जे षटक आहे ना, हे षटक फार महत्वाचं आहे, निर्णायक षटक आहे आणि दिनेश पाटीलला आपली कंबर कसावी लागणार तरच मॅच आता या उत्तरार्धामध्ये द्यायचं आहे. इट्स अ ग्रेट कनेक्शन. मी म्हटलं होतं की एक मोठा फटका या सामन्याला युटर्न देईल. आतापर्यंत दिनेश पाटीलने जे कमावलं ते एका अंतिम फटक्यानं मात्र
विनायक पाटीलनं कमावलंय. उत्तम दर्जेदार षटकार अंतिम चेंडूला आला आणि गणित सरळ बदललं. 6 चेंडू 15 धावा. इट्स अ मायटी 6 रन्स. नाही दिनेश, या मॅच मध्ये मजा आली बघा. शेवटच्या षटकामध्ये असं वाटलं की दिनेश पाटील आता काहीतरी करेल आणि 1-2 विकेट्स मिळविल, परंतु त्यानं चेंडू मेडन टाकले. परंतु जे काय कमावलेलं ते सगळं एका शेवटच्या चेंडूमध्ये सगळी जी गणित आहे, जी भाकीत आहे, ती समीकरणं बदलून टाकली षटकारानं या फलंदाजांनी. अशी मॅच व्हायला पाहिजे. पहिलीच मॅच पैसा वसूल मॅच झालेली आहे. एवढा स्कोर 87 धावा झालेल्या असताना बऱ्याचशा खेळाडू म्हणाले असतील किंवा बरेचसे जे प्रेक्षक आहेत ते म्हणाले असतील की हा सामना आता नार्पोलीच्या बाजूने झुकेल, परंतु नाही. हा सामना सहज सोडायला तयार नाहीये ते स्वरांश 11 अजिवलीचे धुरंधर फलंदाज. बॅटिंग ऑर्डर एक चांगली आहे त्यांची, फलंदाजांची स्ट्रेंथ चांगली आहे आणि हा सामना आता त्यांच्या जवळ येत चाललेला आहे. 444च्या स्पीडनं धाव गतीनं खेळतोय बापरे. विनायक पाटील. 9 चेंडू 40 धावा. गणित बदललंय. 6 चेंडू आणि 15 धावा. अभी पिक्चर बाकी है. किसी की गलतियों को बेनकाब न कर. हाँ. ईश्वर बैठा है तो हिसाब न कर. हिसाब करावा लागेल. क्रिकेटमध्ये जाण असेल, क्रिकेटचा तुम्हाला अनुभव असेल तर गणित काय होतं, एक धाव काढून नॉन स्ट्राईकवर उभा असलेला फलंदाजाला स्ट्राईक द्यायची, ते जमलं नाही आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज राहुल भोईरनं. फिरकीचा ताल धरला जाईल, संकटामध्ये येईल स्वरांश 11 अजिवली संघ, कारण स्ट्राईक बदलली जाणार नाही आणि अशा प्रकारे इथे मात्र फलंदाज झालाय बाद. या दरम्यान गोरक्षनाथ पवार यांच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. विनायक आणि या स्पर्धेला येत आहेत, त्यांचंही मनपूर्वक कौतुक. टीजे आले की संजीव राहुल कमाल करतोय. लेफ्टी गोलंदाजी या मैदानावर करतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय. होम ग्राउंड आहे त्याचं, घरेलू मैदान आहे. पुत्र भावा ऐसा बंडा लावी जो त्रिलोका झेंडा. संजय भोईरनं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या फलंदाजीचा दबदबा गाजवला आणि राहुल गोलंदाजी गाजवतोय. दिनेश, तर नक्कीच गोलंदाजी गाजवतोय म्हणून आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या हातून निष्ठून गेलेल्या सामन्याला आपल्या कलाकारीनं आपल्या उत्तम गोलंदाजीच्या आधारावरती आतापर्यंत सामना टिकून ठेवलाय. 3 चेंडू 14 धावा. गोरक्ष पवार आपले भिंगारचे मोठे भिंगार, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या मोठे भिंगारला आणि या 40 गाव प्रीमियर लीगला. कंपल्सरी चेसिंग. अरे मी एकटा लढतोय, मी एकटा झगडतोय. 7वा षटकार लगावला गेलाय आणि 46 पर्यंत मजल मारली गेली आहे. पहिलं अर्धशतक लगावलं जाईल का, विजयरथावर आरूढ होईल का, आतापर्यंत वाट बघत असलेल्या विनायक पाटीलनं मात्र चेंडू स्ट्राईकवर आला आणि सरळ लावली वाट. काऊक कोणाच्या डोक्यावरून दिला भिरकावून आणखीन एक षटकार. फाल्गुनाला नाचणी छाया शुभ विनायक ज्यानं षटकार लगावला या मॅच मध्ये पुन्हा आणलेले स्वरांश 11 अजिवली संघाला. धनराज बडे अजिवलीचे ओनर यांच्याकडून 4000 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्याचं अभिनंदन करूया. आणि का करू नये, तर नक्कीच गोलंदाजीला आक्षेप आलाय, परंतु इथे मात्र ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. गोलंदाजांना लक्षात ठेवायचं आहे, जे आयोजक आहेत संदेश पाटील आणि त्यांची सर्व टीम, केतन, सर्व ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. जर आक्षेप आला आणि जर का तुम्हाला इथे दिसलं स्क्रीनवर तर मात्र नो बॉल. 2 चेंडू 8 धावा कंपल्सरी. 2 चेंडू 8 धावा. पहिलं अर्धशतक. तमाम रसिकांना विनंती केली उभे राहून टाळ्या वाजवायचे या फलंदाजासाठी. जोरदार टाळ्या. 11 चेंडू 52 धावा. 12 चेंडू मध्ये 50 धावा युवराज सिंगनं ठोकल्या होत्या. 11 चेंडू मध्ये तब्बल धावा जोडल्यात 52. जोरदार टाळ्या मित्रांनो. विनायक पाटील 40 गाव प्रीमियरला 4 चांद लावताना 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग.
8 षटकार 1 चौकारा सहित 1 चेंडू 2 धावा. त्यांचं इकडे आहेत. कमिटी पाहिल, कमिटी निर्णय देईल. कमिटी इकडे उभी आहे. संदेशजी पाटील आणि त्यांची सर्व मंडळी उभी आहे. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. गोलंदाजावर काय आहे आक्षेप तो पाहिला जाईल. परंतु इथे अफलातून इनिंग. ह्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत बघा की याच्यामुळे थोडंसं प्रेशर आलेलं आहे थ्रो बॉलचं. अगोदरचे चेंडू त्यानं चांगले टाकलेले, मात्र आता या यंगस्टरवर थोडंसं प्रेशर आलंय. जर मॅच जिंकली स्वरांश 11 आजिवलीने तर धनराज बडे यांच्याकडून या फलंदाजाला म्हणजे विनायकला अजून 2,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. ऑलरेडी 4,000 मिळालेले आहेत. उत्तम सामना. 1 चेंडू 2 धावा. उत्तम फलंदाजीला आतापर्यंत केली आहे. साध चढवायचा असेल, कलश सजवायचा असेल, 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग. प्रेशर आहे यंगस्टरवर, प्रेशर आहे सिनियरवर, पण पहिलीच मॅच, पैसा वसूल मॅच. ओ माय गॉड, जे कमावलं ते मात्र गमावलं. अंतिम चेंडूवर 2 धावा करू शकला नाही विनायक पाटील. अरे राहुलने मात्र कमाल केली बघा. या यंगस्टरनं शाबासकी. संजय भोईरचं शेवटी रक्त आहे आणि या संजय भोईरच्या रक्तानं इथे सिद्ध केलेलं आहे की हम भी किसी से कम नाही. शेवटपर्यंत कडवी झुंज दिली, शेवटपर्यंत लढत दिली आणि खिच्यामध्ये हात घालायला दीपक पाटील यांना भाग पाडलेलं आहे ते या राहुल भोईरनं. वा क्या बात आहे. मस्त गोलंदाजी राहुल भोईरनं आज केली. अफलातून फलंदाजी पण लाजवाब झाली. आजची पहिलाच सामना प्रवीण दुगाडे पैसा वसूल सामना झालेला आहे. स्वरांश 11 आजिवली वर्सेस जय हनुमान म्हसोबा 11 नारपोली. धनराज बडे साहेबांनी इथे पैशांची खैरात इथे खेळाडूंसाठी दिली, बक्षिसांची खैरात वाटलेली आहे. विनायक याच्यासाठी एकूण 4,000चं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. विनायकाला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. नक्कीच डिकेमाळी सर, मी म्हणेन की सामना जरी जरूर जिंकला जय हनुमान म्हसोबा नारपोळी संघानं, परंतु तमाम कडोशिकांची प्रेक्षकांची मनं जिंकली ती म्हणजे विनायक पाटीलनं. हॅट्स ऑफ यू विनायक पाटील. असाच खेळ आपल्या माध्यमातून बरसत राहू द्या. आपल्या गावाचा झेंडा आपण खांद्यावर घेत मिरवत राहा. अतिशय उत्तम खेळ झाला. त्या खेळाबद्दल तुमचं मनपूर्वक कौतुक. हार्ड लक. या सामन्यामध्ये अस्तित्व अजूनही जिवंत आहे. ते जिवंत राहण्यासाठी तुम्हाला मात्र चांगला खेळ अजूनही दाखवावा लागेल. मॅन ऑफ द मॅच 14 चेंडू 39 धावा आणि 2 षटकामध्ये 2 विकेट्स मिळवणारा पुन्हा एकदा वन मॅन आर्मी दिनेश पाटील नारपोली. मॅन ऑफ द मॅच यायचे दिनेश पाटील नारपोली. मॅन ऑफ द मॅच दिनेश पाटील याला विनंती आहे. त्याचप्रमाणे विनायक याला पण विनंती आहे की इथे येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. मी दीपक पाटील आणि गंगाराम पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत कक्षामध्ये येऊन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. दीपक पाटील आणि गंगाराम पाटील, सरपंच दीपक पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पाटील यांना विनंती आहे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. काय मॅच झाली प्रवीण दुगाडे. अफलातून मॅच ठसन पाहायला मिळाली. पहिलाच सामना 40 गाव प्रीमियर लीगचा लाजवाब अशी बॅटिंग आज विनायकने केलेली आहे. 50 पहिली मारलेली आहे. 4,000 रुपयांचं पारितोषिक